आपल्या दैनंदिन जीवनातील किरकोळ आजारांवर दवाखान्यात जाण्यापूर्वी उपयोगात येतील असे 10 घरगुती उपाय. नंबर 1. डोकेदुखी. डोके दुखत असल्यास एक चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते. 2. अर्धशिशी मायग्रेन. रात्री कच्चा पेरू उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग 10 दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो. नंबर 3. पूर्ण डोके दुखणे. निरगुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगळून त्याच्या रसाचे 1-2 थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करून अर्धा तास झोपावे. 4. सायनस. सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करून प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करून अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करावे. नंबर 5. केस गळती. घाणीवरील खोबरेल तेल पाव लिटर, तुळशीची 2 पाने, जास्वंदाच्या झाडाची 2 पाने, 1 चमचा ब्राह्मी पावडर, 1 चमचा आवळा पावडर आणि मधमाशांच्या पोळ्याचे मेण 15 ते 20 ग्रॅम एकत्र करून मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर ते गाळून घ्यावे. या तेलाने रोज रात्री 10 मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावी. सुरुवातीला सलग 8 दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील 2 महिन्यांपर्यंत आठवड्यातून 2दा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी. 6. डोळ्यांसाठी. नागवेलीचे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ हाताने चुरगळावे व त्याचा रसाचा 1-1 थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावे. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते. आयुष्यभर चष्मा लागत नाही. काचबिंदू, मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाही. 7. नाकातील हाड वाढल्यास 5 रिठे व 1 चमचा सुंठ पावडर 3 कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळवावी. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करून घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे 2-2 थेंब सोडावे. सलग 10 दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरूपी पूर्ववत होते. नंबर 8. सर्दीचा त्रास झाल्यास. दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेत 2 मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो. नंबर 9. वजन कमी करण्यासाठी. ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे. 1 लिटर ताकात 2 लिटर पाणी या प्रमाणात हे ताक 1 दिवसाआड रोज प्यावे. नंबर 10. कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास. कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व 1 मोठा चमचा भरून प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे 10 मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दमसुद्धा लागत नाही. तर मंडळी, हे होते 10 घरगुती उपाय जे दैनंदिन जीवनात दवाखान्यात जाण्यापूर्वी या आजारांवरती आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. धन्यवाद.